जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटते की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा अधिकार नाही। मला वाटते की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्यांचे प्रमुख तर निश्चितच अजितदादा पवार आहेत, परंतु जेव्हा करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या तेव्हा त्या मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत। मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल। मध्ये वातावरण आपण बघितलं की बिहार सारखं झालंय तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही, याचाच अर्थ धनंजय मुंडेंच्या मागे गृहमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांचे पाठराखण करतायत हे स्पष्ट होत आहे। ताई मात्र म्हटलंय धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा का? मग ते जर वाचवत असतील आरोपींना, जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटते की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा अधिकार नाही। ताई मात्र तुम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहे का? राज्यपाल किंवा राज्यपालांकडे तक्रार कोणाचा? देवेंद्र फडणवीसांचा। सध्या आज आपण बघितलं सैफ अली खानचं प्रकरण झालं, महिलांवर लैंगिक अत्याचार तर दररोज घडत आहेत। 1 महिना 1.5 महिना होत आला, परळीचं प्रकरण अजूनही शांत होत नाही। जसे विरोधक आहेत तसेच आक्रमक रस्त्यावर उतरतायत आणि एवढं मग आक्रमकपणे रस्त्यावर उतरतायत 144 कलम सगळीकडे लावावं लागतंय। मग गृहमंत्री काय कामाचे आहेत? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री पद सांभाळा। वाल्मिक कराडचे एक जे कारनामे आता उघडकीस येत आहेत, त्यानं पुण्यासारख्या शहरात अनेक शहरात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता देखील उभी केली आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात जो काही तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? काय वाटतं इतका वेळ का लागला याला? मला वाटतं की तातडीनं तपास होणं गरजेचं होतं। आमच्यावर एखाद्या आंदोलनाची केस झाली तर तातडीनं तपास केला जातो, तातडीनं ताब्यात घेतलं जातं, बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि एवढे जे काही मालमत्ता बेनामी मालमत्ता सापडतायत, अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत, हजारो लोक रस्त्यावर आहेत, तरी सुद्धा कुठलाही तपास जो आहे तो व्यवस्थितरित्या चालत नाही। मध्ये सीआयडी पथक नेमावं लागतं, मध्येच एसआयटी पथक नेमावं लागतं, त्यातले मध्ये सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते निलंबित करावे लागतात किंवा त्यांची बदली दुसरीकडे करावी लागते। नेमकं राज्यात काय चाललंय? काय गृह खात्यावर विश्वास ठेवायचा का नाही? आम्ही सगळ्यांनी जे आहे ते सुरक्षितपणे राहायचंय का नाहीये? या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात का राज्यपाल किंवा राष्ट्रपतीकडे? कायदा सुव्यवस्था राज्यातली बिघडलेली आहे, मुख्यमंत्री सक्षम नाही या संदर्भात। कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये पूर्णपणे बिघडलेली आहे। प्रत्येक मिनिटाला एक गुन्हा घडतोय, मोठमोठे जे आहेत ते गुन्हे अशा पद्धतीचे घडतायत की महाराष्ट्राला बिहार व्हायला वेळ लागणार नाही आणि तसं सध्या चित्र पण आहे। त्यामुळे मला वाटतं की महायुतीचं सरकार जरी बहुमताने आलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला जर ते सांभाळता येत नसेल, तुम्हाला जर राज्याला न्याय देता येत नसेल तर निश्चितच मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग लवकरच या संदर्भामध्ये त्यांनी जर तातडीची पावलं उचलली नाही तर मात्र मग राज्यपालांची भेट घेऊन आम्हाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी। हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही असं म्हणालात की आरोप करताय त्या आश्रमाची चौकशी व्हावी अशी तुमची मागणी आहे। ज्या आश्रमाच्या संदर्भात मी इथं वक्तव्य केलेलं आहे, जो दिंडोरीचा श्रीराम मोरे म्हणजे अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आहे, त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या अगदी तिथं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कुठं काय चालतं, तिथल्या तळमजल्यावर काय चालतं, कुठल्या राजकारण्यांचे काळे पैसे त्या आश्रमामध्ये खाली खोदून ठेवलेले आहेत, हे सगळे जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढणं गरजेचं आहे। मी सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे, तुम्ही असं म्हणाल देवेंद्र फडणवीस आहेत का? मला वाटते की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्यांचे प्रमुख तर निश्चितच अजितदादा पवार आहेत, परंतु जेव्हा करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या तेव्हा त्या मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत। मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल? तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला, करुणा मुंडे जे बोलले आहेत, करुणा मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन, अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या। जे आता विरोध करतायत धनंजय मुंडेंना ते आधी त्यांच्याच पक्षात होते,
परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत. कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडेंऐवजी यायचे. नाही, याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे, दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं. आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा, परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल. मोका दाखल झाला, पण मोकाही कधी दाखल झाला जेव्हा कोणीतरी टॉवरवर चढतं तेव्हा, कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा. मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आले त्याच्यामध्ये ही लोक कशी सुटणार नाहीत, यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मठेप असेल, फाशी असेल ती कशी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही केलेले नेमकं हे कोणत्या साली करुणा मुंडेंना फडणवीस सोडायला पाहिजे? कारण का साधारणतः 2008-9 पासून सक्रिय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद जी आहेत ती देवेंद्रजी सोडली. नाही, हे बघा, करुणा मुंडे ज्या आहेत त्यांचं जे लग्न आहे ते धनंजय मुंडेंबरोबर झालंय. त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी पण आहेत. त्यामुळं साधारण 2005च्या आधीचा तो कालावधी असेल, एक्झॅक्ट मला साल सांगता येणार नाही, परंतु जी काय 1995 ते 2005च्या दरम्यान या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं. आणि त्यावेळी त्या मला म्हणत होत्या की ताई हमें तो न्याय नहीं मिलेगा क्योंकि उनका फ्रेंड ही जो है वो सीएम बना है, उनके जो नजदीक के लोक आहे. मग त्या अनेक वेळा सुप्रिया सुळेंकडे गेल्या. सुप्रिया सुळेंचे तर अक्षरशः जे आहे ते उंबरटे त्यांनी जिजवले. अजितदादांकडे गेल्या, परंतु कुठलाही गुन्हा, कुठलीही कारवाई झाली नाही. उलट करुणा मुंडेंनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जे आहे ते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जी बैठक घेतलेली होती ती महिलांवरती अत्याचार झाले म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी घेतलेली होती की आर्थिक व्यवहार काय झालेला होता? नक्की प्रकरण महिलांवर महिलेच्या अत्याचाराच्या संदर्भातला एक तक्रारी अर्ज नाशिकच्या पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता. आणि हे प्रकरण जर बाहेर आलं तर दिंडोरीच्या आश्रमाचे वाबाडे निघतील. तिथले जे प्रमुख आहेत त्यांना जेलमध्ये जावं लागेल. आणि हे प्रकरण दाबण्यासाठीच वाल्मिक कराडने पुढाकार घेतला होता आणि सह्याद्री अतिथीगृहात जानेवारी 2024ला जी आहे ती मीटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर लावली होती.